लाल महालाचा इतिहास तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे। शाहिस्ते खान तब्बल 1 लाखाची फौज घेऊन पुण्यात आला होता। त्यावेळी त्याचं वास्तव्य लाल महालातच होतं आणि लाल महालाच्या आजूबाजूस असणाऱ्या प्रजेला, रयतेला त्याने प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी लाल महालामध्ये घुसून त्याची बोटे कापली होती। महाराजांनी आज आपली बोटे कापलीत, उद्या कदाचित आपलं गर्दन उडवतील या भीतीने शाहिस्ते खान पुणे आणि लाल महाल सोडून पळून गेला होता। हा होता लाल महालाचा इतिहास। परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, आता पुण्यात जो लाल महाल आहे ती लाल महालाची एक प्रतिकृती आहे। माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांसाठी जो लाल महाल पुण्यात बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही। आता पुण्यात असलेला लाल महाल ही लाल महालाची हुबेहूब प्रतिकृती आहे आणि ते पुणे महानगरपालिकेने बनवलेले आहे। चला तर मग पाहूया पुण्यात असलेला लाल महाल। लाल महाल हे पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखात उभे आहे। मानाचा कसबा गणपती आणि शनिवारवाडा या 2 महत्वाच्या ठिकाणापासून लाल महाल अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या सांगण्यावरून माँसाहेब जिजाऊ आणि शिवबाराजे पुण्यात येऊन दाखल झाले। माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवराजे यांचे वास्तव्य त्यावेळी लाल महालातच होते। छत्रपती शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले। लाल महालाच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली होती। पुण्यातील लाल महालाच्या आजूबाजूला स्वराज्यातील अनेक मावळ्यांची इमानदार शिल्पे आहेत। या लाल महालातील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे लाल महालाच्या समोरच्या परिसरातील असलेले माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवरायांचे हे शिल्प। माँसाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवरायांना घेऊन पुण्यात आल्या त्यावेळी पुणे उद्ध्वस्त, भकास आणि कंगाल झाले होते। राया रावणानं पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता। तिथेच एक तुटकी वाट आणि फुटकी कवडी रवली आणि सांगितलं, इथे वस्तीकरण, इथे जे कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। या भीतीमुळं लोक पुणे सोडून निघून गेले। लोकांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यास माँसाहेब जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि मगच रयत पुण्यात येऊन राबू लागले। पुणे शहर वाचवण्यासाठी जिजाऊंचे सर्वात मोठे योगदान आहे। पुण्यातील हा लाल महाल याचे कामे सुरू असल्यामुळे गेल्या 7 वर्षापासून बंद होता। 2021 मध्ये हा महाल सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे। मित्रांनो, आपल्याला लाल महालात आल्यानंतर माँसाहेब जिजाऊचं एक स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतं। या स्मारकावर नतमस्तक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या लाल महालात आलो की काय असा भास होतो। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळगडावरती सिद्धेच्या वेड्यात अडकले होते त्याच वेळी शाहिस्ते खान पुण्यामध्ये दाखल झाला होता। शाहिस्ते खानाचे वास्तव्य त्यावेळी पुण्यात लाल महालामध्ये होते। पुण्याच्या आजूबाजूच्या रयतेला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटून राजगडावर आले। त्यावेळी त्यांना ही बातमी समजली तेव्हा शाहिस्ते खानाने पुण्यात उच्छाद मांडलाय। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन लाल महालाच्या आत घुसून शाहिस्ते खानाची बोटे कापली होती। आजूबाजूला 1 लाखाची फौज असताना देखील लाल महालाच्या आत येऊन महाराजांनी आपली बोटे कापली, उद्या कदाचित आपली गर्दन उडवेल या भीतीने शाहिस्ते खानाने पुणे आणि लाल महाल सोडून गेला होता। लाल महाल पाहण्यासाठी आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला पुण्यातील लाल महालाचा हा व्हिडिओ? खरं तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले होते की माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांसाठी जो लाल महाल बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही। पुणे महानगरपालिकेनं लाल महालाची हुबेहूब प्रतिक्रिया नव्याने पुण्यामध्ये साकारण्याचं काम केलं आहे। त्यामुळे तर कधी पुण्यात आला तर लाल महालाला एकदा नक्की भेट द्या। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।